Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. यानंतर विश्वजित चिमनकर यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मित्रांनो, या स्टेजवर येऊन माईक समोर बोलायचं स्वप्न तर ॲक्च्युली खूप दिवसाचं होतं. आज ते पूर्ण झालं आहे, साकार झालं आहे. त्यासाठी युनिक अकॅडमी आणि तुकाराम जाधव सरांचा मी खूप आभारी आहे. पहिले तर परिचय, आम्ही प्रॉपर अकोल्याचे आहोत आणि माझा जन्म औरंगाबादला झाला आहे. 8वीपर्यंत औरंगाबादला होतो. पुढे शिक्षणासाठी पुण्याला आलो आणि नंतर सिंहगड कॉलेजवरून BE सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली आहे. 2016चं पासआउट आहे. हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. ॲक्च्युली खूप घाबरलो आहे, पहिल्यांदा बोलतो आहे. तर लहानपणापासूनच समाजासाठी एक चांगले काम करावे अशी इच्छा होती. त्यासाठी तसं संस्कार घरी पडले होते. आई आणि वडील दोघं सामाजिक संस्था आहे, लायन्स क्लब आणि रचना संस्था, त्याच्यामार्फत काम समाजासाठी चांगले कार्य करायचे. त्यामुळे एक चांगलं मोटिवेशन भेटायचं. मग पुढे इंजिनिअरिंग करत असताना NGO थ्रू मी काम केलं. ऑर्फनेजमध्ये एज्युकेशन द्यायचं स्टुडंट्सला. तर तिथे मी काही अधिकाऱ्यांना भेटलो. मग त्यांच्या थ्रू खूप मोटिवेशन भेटलं. मग असं वाटलं की एक अधिकारी होऊन आपण जास्त चांगलं काम करू शकतो, पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो सोसायटीमध्ये. मग त्या हिशोबाने ठरवलं की UPSC करायचं आहे. इंजिनिअरिंग संपली, UPSC प्रिपरेशन स्टार्ट केलं. आणि जसं की मी सांगितलं, हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण अनफॉर्च्युनेटली मी क्लिअर नाही करू शकलो. तर सांगायचा अर्थ हे की अपयशाला पुढे मी गेलो, पण त्यापासून भरपूर काही नवीन शिकलो आणि मला ते शेअर करायचं आहे. फर्स्ट थिंग, यू नीड अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. पॉझिटिव्हनेस पाहिजे, तुमचं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्हारा अंदाज ही तुम्हारे अंजाम तक लेके जाएंगा असं म्हणतात, ते तेच आहे. सेकंड, पेशन्स. पेशन्स पाहिजे, लॉंग प्रोसेस आहे. इफ यू डू प्रॉपरली द थिंग्स यू विल डेफिनेटली विन. थर्ड, यू नीड अ प्रॉपर स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी पाहिजे, तुम्ही प्लॅन केलं पाहिजे. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू तिघं हे एक मनी आहे, हे एका थ्रेडमधनं न्यायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यू पाहिजे तुमचं याच्यासाठी प्रिपेअर करताना. फोर्थ, इंटेन्स पॅशन पाहिजे. ते एक डायलॉग आहे, खुद को कर बुलंद इतना की खुदा भी पूछे ए बंदे तेरी रजा आहे क्या. एवढा अभ्यास करा तुम्ही, एवढा हार्डवर्क करा की शेवटी सक्सेस तुम्हाला झक मारत तुमच्याकडे यायला पाहिजे. ते डायलॉग पण आहे मूवीमधलं, 3 इडियट्समधलं, ते खरं आहे. आणि त्याचबरोबर फिफ्थ, स्मार्ट वर्क पाहिजे. हार्डवर्क तर पाहिजे, त्याचबरोबर स्मार्ट वर्क पाहिजे. अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. तर हे सर्व पॉईंट्स जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले आणि एक्झाम दिली, कोणतीही एक्झाम आहे, कोणतंही फील्ड आहे, तुम्ही तिथे सक्सेसफुल राहणार. त्यानंतर मला असं वाटते, हा सत्कार माझा नसून माझे आई वडील, भाऊ, वहिनी, सर्व मित्रपरिवार आणि सरांचं आहे. आईनी नेहमी मला सपोर्ट केलं आहे, खूप मोटिवेट केलं आहे. लायन्स शेअर इन माय सक्सेस असं म्हणू शकतो मी आईबद्दल. मला खूप मोठे मोठे पर्सनॅलिटीज, फेमस पर्सनॅलिटीज, त्यांच्याबद्दल सांगणं, फ्रॉम लोकल लेवल टू इंटरनॅशनल लेवल. जसं शिवाजी महाराजांबद्दल, अब्राहम लिंकनबद्दल, असे भरपूर काही पॉईंट्स सांगायची की मी मोटिवेट व्हायचो. मला वाटायचं आपण पण काही चांगलं करायला पाहिजे. त्यामुळे आणि नंतर मला गाईड करण्यासाठी माझ्या सिनियर्सनी खूप मदत केली. आणि स्पेशली अमोल बचाव आणि रोहित मोरे हे 2 सिनियर्स यांनी मला एवढी मदत केली आहे, मी सांगू नाही शकत. त्यांच्यामुळेच मी एका प्रकारे सक्सेसफुल झालो आहे. आणि प्रिपरेशन करत असताना अजून एक मित्र होता, म्हणजे त्यांनी सांगितलं की तुझ्यात गट्स आहे, कॉन्फिडन्स बिल्डअप कर. तो म्हणजे रत्नदीप बारनाथ जगदाळे. तो नेहमी मला मोटिवेट करायचा आणि त्याच्यामुळेच मी आज सक्सेसफुल झालो असं म्हणता येईल. त्याचबरोबर जवाद काझी सर आणि भूषण देशमुख सर यांनी खूप मदत केली. स्पेशली इंटरव्ह्यूच्या वेळेस भूषण देशमुख सरांचं मी खूप टाईम घेतलं होतं. तर कधी कधी मला वाटायचं की यार आपण किती टाईम घेतो आहे सरांचं, पण सर एकदम कूल, अरे तू बिंदास ये, बस किती वेळ. एकदा मला आठवतं मी कंटिन्यू 3 तास बसलो होतो सरांकडे आणि तरी सर म्हटले यू आस्क एनिथिंग. मला स्वतः वाटलं की यार आपण किती टाईम घेतो आहे. तर मला वाटते या सर्वांच्यामुळेच आज मी सक्सेसफुल झालो आहे. एक क्रॅक झाली एक्झाम, पण अजून भरपूर काम बाकी आहे. आणखीन
चांगला रँक घेऊन पुढच्या वर्षी परत यायचं आहे, म्हणून आता जास्त बोलणार नाही. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.